नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र। तर 2026 मधला वर्षातला सुरुवातीचा मराठी सण संक्रांत हा आलेला आहे। तर त्यानिमित्ताने मी इथे तिळाचे लाडू बनवायला घेतलेले आहेत। खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये लाडू बनवून होता। तर इथे तुम्ही बघू शकता मी एका बाजूला शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत आणि गूळ कट करून घेतलेला आहे, तसेच तीळ देखील घेतलेले आहेत। तर शेंगदाणे ब्राऊन होईपर्यंत इथे भाजून घेऊन मी ताटामध्ये थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला इथे तीळ देखील भाजायला घेतलेले आहेत। तीळ पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूला मी गूळ वितळायला ठेवलेला आहे। तर गूळ आता पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। तर त्याच्यामध्ये मी तीळ ॲड करणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी तीळ देखील ॲड केलेले आहेत। तर आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा भरड असा कूट करून घेतलेला होता आणि तो मी ॲड केलेला आहे। तुम्ही शेंगदाण्याचा कूट बारीक देखील करू शकता, पण मी इथे शेंगदाणे अर्धवटच कुटून घेतलेले आहेत। एका बाजूला मी परातीमध्ये तूप लावून घेत आहेत आणि त्याच्या चिक्की पाडत आहेत। इथे मी लाडू वळत नाहीये। बघू शकता मी चिक्कीसाठी इथे परातीमध्ये हे मिश्रण सगळं ॲड केलेलं आहे आणि मिश्रण खूप गरम असल्यामुळे पेल्याने मी ते पसरवून घेत आहे। तर समांतर त्याचं मी पार्ट केल्यानंतर आता इथे मी त्याचे वड्या पाडून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे वड्या पाडून तयार आहेत आणि खूप छान अशा या वड्या झाल्या होत्या, बघू शकता तुम्ही। तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र।